नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज मी बनवत आहे आषाढ विशेष खमंग खुसखुशीत असे थालीपीठ किंवा याला तुम्ही धपाटे देखील म्हणू शकता. तर बिना भाजणीचे हे थालीपीठ मी ज्वारीच्या पिठाचा वापर करून बनवलेले आहे. तर आषाढ महिन्यामध्ये दही आणि धपाटे हे खास असे आमच्याकडे बनवले जातात. म्हणूनच ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बिना भाजणीचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत, 15-20 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर इथे घेतलेली आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सर्व साहित्य दिसत आहे. तर आता हे सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि पाणी न ओतता आपल्याला हे छान असे वाटून घ्यायचे आहे. तर वाटताना यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचे आणि पाणी न घालताच आपल्याला अशा प्रकारे हे ओबड-धोबड असे वाटून घ्यायचे आहे. तर पहा अशा प्रकारे इथे हे आपले खमंग असे थालीपीठ बनवण्यासाठी वाटण तयार झालेले आहे. तयार केलेले हे वाटण बाजूला ठेवून देऊया. आता इथे एक मोठी परात मी घेतली आहे. आता या परातीमध्ये एका मोठ्या आकाराच्या वाटीने 1 वाटी ज्वारीचे पीठ घालायचे आणि सेम त्याच वाटीने इथे मी पाव वाटी गव्हाचे पीठ, 2 चमचे बेसन आणि 1 चमचा रवा घातला आहे. रवा घातल्यामुळे आपले थालीपीठ खुसखुशीत होण्यास आणखीन मदत होते. तर आता यामध्ये पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा पांढरे तीळ घालायचे. सोबतच यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचे. लक्षात असू द्या की वाटण बनवताना देखील आपण यामध्ये मीठ घातले होते. तर आता मीठ आपण लक्षपूर्वक बेतानेच घालायचे आहे. 1 चमचा यामध्ये तेल घालायचे. तेल घातल्यामुळे हे थालीपीठ खुसखुशीत होण्यास मदत होते, शिवाय त्याला छान असा खमंगपणा देखील येतो. तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या ज्या काही भाज्या आहेत त्या तुम्ही या थालीपीठामध्ये घालू शकता. तर इथे माझ्याकडे पत्ताकोबी उपलब्ध होता. तर तो मी अगदी बारीक चिरून या थालीपीठामध्ये घातला आहे. आता मिक्सरमधून आपण जे तयार केलेले वाटण आहे ते वाटण देखील यामध्ये घालायचे आणि आता हाताने हे सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स केले की सर्व मसाल्याचा स्वाद या पिठाला व्यवस्थित लागला जातो आणि आपले थालीपीठ अगदी खमंग होण्यास मदत होते. तर आता पिठामध्ये हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहे. आता यामध्ये आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालत याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. भाकरीच्या पिठाप्रमाणेच आपल्याला इथे हा गोळा मळून घ्यायचा आहे. तर आता इथे वाटीमध्ये मी थोडेसे पाणी घेतले आहे. थालीपीठ थापताना हाताला चिटकू नये यासाठी या पाण्याचा वापर करता येतो. तर हाताला थोडेसे पाणी लावून घेतले आणि मळून घेतलेल्या या गोळ्याचा एक छोटा उंडा मी काढून घेतला आणि अशा प्रकारे याचा गोलाकार असा उंडा बनवून घेतला आहे. उंडा बनवताना तो व्यवस्थित असा कडेने दाबून घ्यायचा, म्हणजे थालीपीठ थापताना कडेने ते चिरणार नाही. तर पोळपाटावर इथे मी अगोदर सुती कापड अंथरून ओले करून घेतले होते. त्यावर आणखीन थोडेसे पाणी ओतून हे कापड व्यवस्थित ओले करून घ्यायचे. त्यावर हे थालीपीठाचा जो उंडा बनवून घेतला होता तो उंडा ठेवायचा आणि अशा प्रकारे बोटाने हलकेच प्रेस करत थालीपीठ थापून घ्यायचे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. अगदीच जाडसर किंवा पातळसर नाही तर मध्यम स्वरूपातच आपल्याला हे थालीपीठ छान असे थापून घ्यायचे आहे. इथे माझे थालीपीठ व्यवस्थित असे गोलाकार आणि मध्यम स्वरूपात थापून झालेले आहे. बोटाने याला छिद्रे करून घ्यायची. थालीपीठ थापून झाल्यानंतर अशा प्रकारे कापड अलगद उचलून घ्यायचे आणि तव्यावर घालायचे आहे. तर गॅसवर मी तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता. त्याला थोडेसे तेल देखील लावून घेतले होते. आता उचलून घेतलेले हे थालीपीठाचे कापड अशा प्रकारे तव्यावर घालायचे आणि अलगदपणे काढून घ्यायचे. थालीपीठ पहा तव्यावर अगदी व्यवस्थितपणे घातले गेलेले आहे. आता थालीपीठाच्या छिद्रामध्ये आणि कडेने अशा प्रकारे तेल सोडून घ्यायचे आणि अर्धा ते पाऊण मिनिट हे थालीपीठ मध्यम आचेवर चांगले शेकून घ्यायचे. तर वरच्या बाजूने थालीपीठ सुकलेले झाले किंवा त्याचा ओलसरपणा कमी झालेला दिसला की ते पलटून घ्यायचे. दोन्ही बाजूंनी आलटपलट करत हे थालीपीठ छान असे मध्यम आचेवर चांगले भाजून घ्यायचे. भाजल्यानंतर पहा अशा प्रकारच्या हवेशीर टोकरीमध्ये थालीपीठ काढून घ्यायचे, म्हणजे वाफ धरून राहत नाही आणि थालीपीठाला खालच्या बाजूने पाणी सुटत नाही. आणि अशाच प्रकारे बाकीचे थालीपीठ देखील आपण बनवून घेऊया. तर या घेतलेल्या पिठामध्ये साधारण 5 ते 6 थालीपीठ व्यवस्थित होतात. तर पहा अगदी खमंग खुसखुशीत असे हे बिना भाजणीचे ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ तयार झालेले आहे. तर तयार केलेले हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत किंवा लोण्यासोबत देखील खाऊ शकता किंवा कुठल्याही प्रकारच्या लोणच्यासोबत चटणीसोबत देखील सर्व करू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.